माऊलींच्या उपस्थितीचा जिवंत उदाहरण मानला जातो. हिचं कनेक्टेड झालं, वृषालीचा लॅपटॉप कनेक्टेड आहे. मी करतो, एक मिनिट. एक सेकंड, लॅपटॉपचा ब्लूटूथ बंद करा. हॅलो मंडळी, आपल्या विठ्ठलाला सुद्धा आता लॅपटॉपची गरज नसायला नाहीये, त्यामुळे जरा 1-2 मिनिटं तुम्ही थांबू शकता. लॅपटॉप कनेक्ट झाल्यावरच आपलं विठ्ठल काम करणार आहे. त्यांचा कनेक्टेड आहे ऑलरेडी. इकडनं ब्लूटूथ डिस्कनेक्ट झाला की त्यांचा चालू आहे. पार्टी 390 वगैरे असं काहीतरी. वारकऱ्यांची सेवा साक्षात ईश्वराची सेवा मानली जाते. पुणे व आजूबाजूच्या परिसरात अनेक स्थानिक मंडळ व स्वयंसेवक पुढे येतात. पायी वारी सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा व औषधं वाटली जाते. जागोजागी प्यायचं पाणी, फळ, चहा, जेवणाची सोय केली जाते. त्यांची राहायची व स्वच्छतेची सोय केली जाते. मोफत चष्मे, चपला वाटप व जलसेवा केली जाते. ह्या सेवेत पोलिसांचाही मोठा वाटा आहे. वारी दरम्यान व्यवस्थित व कायदेशीरपणे पार पाडण्याचे काम ते निस्वार्थीपणे करतात.
वारकरी संप्रदायात नीरा नदी अत्यंत पवित्र मानली जाते. नीरा नदी ओलांडताना महाराजांच्या पादुका पालखीतून काढून नीरा नदीच्या पत्रात नेल्या जातात व पंचामृत आणि पवित्र पाण्याने पादुका अभिषेक केला जातो. वारीतील रिंगण सोहळा हा अत्यंत भावुक आणि रोमांचक क्षण असतो. तो रिंगण म्हणजे पालखी रथ मध्यभागी ठेवून वारकरी गोल रिंगण करतात. मधून ज्ञानेश्वर महाराजांचा अश्वत्थ याला गोल रिंगण म्हणतात. हे रिंगण म्हणजे पालखीच्या दोन्ही बाजूने दिंड्या समोरासमोर उभ्या राहतात. मध्यभागातून अश्वत्थ असतो. या अश्वाला विठ्ठलाचे रूप मानले जाते.
प्रत्यक्ष पाहून माझ्या डोळ्याचे पाने फिटले. तुमची ही भक्ती बघून मन गहिवरून आलं आहे. हे अद्भुत क्षण मी तुमच्या बरोबर राहिलो चाललो, पण आता तुमच्या आधी मला पंढरपूरलाही पोहोचायचंय. विटेवर उभे राहून कर कटावर ठेवून तुमच्या स्वागतासाठी सज्ज झाले पाहिजे. चला तर मग पंढरपूरला भेटूया. मी तुमची वाट बघतोय. आता हे सगळे वारकरी पंढरपूरला पोहोचले आणि त्यांना विठ्ठलाचं दर्शन झालंय, तर त्यांना हा दिवस म्हणजे अगदी सोन्याचा दिवस वाटतोय. तर ते आनंदाने आता नाचतायत. बघूया. सोनियाचा दिन
माझं नाव नित्या आहे. माझं नाव आरव जांभळे आहे. माझं नाव नीवा पालुका आहे. शी श्रीशा. आपली एक रुक्माई जरा रागवली आज. सगळ्याच्या बरोबर थांबलीच नाही. तसंही देऊळ वेगळंच आहे मंदिरामध्ये. विठ्ठल एकटाच असतो. ती रोज खूप सुंदर करते. माझं नाव आरव पाटील आहे.